नमस्कार, मी आचल लोखंडे. महाराष्ट्र टीव्ही 24च्या महाराष्ट्र बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. एक नजर टाकूया राज्यभरातील महत्त्वाच्या घडामोडींवर. त्याआधी नजर टाकूया हेडलाईन्सवर. उंटाची अवैध वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई. शिरपूर शहर पोलिसांकडून 49 उंट ताब्यात. सरकारच्या विरोधात अंगणवाडी सेविकांचे आंदोलन. कडक लक्ष्मीचा अवतार घेत केलं अनोखं प्रदर्शन. आणि विदर्भवादींकडून बोरीचोर येथे रास्ता रोको. विदर्भ राज्याच्या मागणीसाठी आंदोलन. आणि आता बातम्या सविस्तर. कच्छ भुज येथून गोंदियाकडे 49 उंट घेऊन जाणाऱ्या 2 जणांना शिरपूर शहर पोलिसांनी ताब्यात घेतले. तालुक्यातील विखरण गावाजवळील शिरपूर शहादा रस्त्यावर ही कारवाई करण्यात आली. तसंच तालुक्यातील विखरण शिवारातून मोठ्या प्रमाणात उंट जात असल्याची माहिती शिरपूर शहर पोलिसांना काही गोरक्षकांनी फोनद्वारे दिली. पायी चालत नेण्यात येणारे उंट कोठे आणि कोणाला विकले जाणार होते याचा उलगडा तपासात करण्यात येणार आहे, असं माहिती पोलिसांनी या भागात शोध मोहीम सुरू करत अवैधरित्या उंट वाहतूक करणाऱ्या 2 जणांना ताब्यात घेतलं. पोलिसांनी सुमारे 9,80,000 रुपयाचे 49 उंट जप्त केले. सदर उंट कच्छ भुज येथून आणण्यात आले अशी माहिती समोर आली. ते ग्रामीण भागातून गोंदियाकडे घेऊन जात असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झालंय. सध्याच्या माहितीनुसार वरुड येथून संत तुकाराम महाराज पांजरा पोडमध्ये उंटांना पाठविले. सदर उंट कुठे आणि कशासाठी जात होते याचा तपास पोलीस करतायत. काल रात्री उशिरा आमच्या शिरपूर शहर पोलीस स्टेशनचे प्रभारी श्री आगरकर आणि त्यांच्या टीमला माहिती मिळाली की कच्छ गुजरात इथून विदर्भापर्यंत जवळपास 49 उंटांची अनधिकृतपणे पायी वाहतूक होत आहे. त्या अनुषंगाने PSI खरनार आणि त्यांच्या टीमने इथून खात्री केली. त्यावेळेस लक्षात आलं की जवळपास 49 उंट जे आहेत ते भोजाबाई आणि भाराबाई रबारी हे 2 व्यक्ती कच्छपासून विदर्भापर्यंत घेऊन जात आहेत. आणि हा जो आहे त्यातले 8-10 उंट आम्ही वैद्यकीय तपासणी केली असता साधारणतः त्या अनफिट आहेत. ते अनफिट असतानाही त्यांना लांब किलो अंतरापर्यंत पायी चालून त्यांच्यावरती एक प्रकारचा अत्याचार केला जात आहे. त्याचप्रमाणे हे उंट नेमक्या कोणत्या उद्देशाने घेऊन चाललेत याचाही देखील सविस्तर तपास करणं अपेक्षित आहे. त्या अनुषंगाने आम्ही आता शिरपूर शहर पोलीस स्टेशन येथे प्राण्यांच्या अत्याचारास प्रतिबंधक अधिनियम अंतर्गत याच्यामध्ये कारवाई करत आहोत. हे सर्व उंट आम्ही ताब्यात घेऊन सध्या परिस्थितीत संत तुकाराम महाराज गोशाळा वरुड यांच्या ताब्यामध्ये देत आहोत आणि गुन्हा दाखल करून माननीय न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे पुढील कारवाई होईल. महाराष्ट्र टीव्ही 24 साठी ब्युरो रिपोर्ट, धुळे. विविध प्रलंबित मागण्यांसाठी राज्यातल्या अंगणवाडी सेविका या बेमुदत संपावर आहेत अशी माहिती समोर आली आहे. मात्र सरकारकडून अद्यापही या मागण्यांकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्यामुळे आज अंगणवाडी सेविकांनी राज्य सरकार विरोधात सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कडक लक्ष्मी आंदोलन केलं. तसेच सरकारला जाग आणण्यासाठी सेविकांनी अंगात कडक लक्ष्मी आणून रस्त्यावर उतरले असं बघण्यात आलंय. महाराष्ट्र राज्य कृती समिती आणि महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघ यांच्या वतीने 4 तारखेपासून आम्ही संपावर गेलेलो आहोत. अंगणवाडी सेविका, मी सांगलीची शुभांगी अशोक कांबळे. आम्ही सांगलीमध्ये विविध आंदोलनं केली, विविध रूपात सरकारपर्यंत आम्ही पोहोचण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यातलाच आज एक भाग म्हणून कडकडताई किंवा मरगूबाईचा गाडा, मरगूबाई कडक लक्ष्मी का येते रस्त्यावर? तिच्या पोटाची जेव्हा खळगी भरत नाही तेव्हा ती रस्त्यावर उतरते आणि लोक घरोघरी ती भीक मागून जगत असते. तर आज आम्हाला ह्या मरगूबाईच्या रूपात सरकारकडे भीक मागायची वेळ आणलेली आहे. पण सरकारला मी ठासून सांगू इच्छिते की आम्ही भीक मागत नाही, तर ते आमच्या हक्काच्या मागण्या आहेत. ही आमच्या हक्काची मागणी. आम्हाला पेन्शन मिळाली पाहिजे, सेविकांना 26,000 पगार झाला पाहिजे, मदतनीस 22,000 झाला पाहिजे, पेन्शन बरोबर ग्रॅज्युटी मिळाली पाहिजे, आम्हाला वेतनात घेतला पाहिजे. आम्ही सरकारी कर्मचारीची कामं करतो तर आम्हाला सरकारी कर्मचाऱ्याचा दर्जा मिळाला पाहिजे. आम्हाला उन्हाळी सुट्टी मिळाली पाहिजे, आम्हाला वैद्यकीय रजा मिळाली पाहिजे. अशा विविध मागण्या आमच्या आहेत आणि त्या प्रलंबित आहेत. कित्येक वर्ष, आम्ही 40 वर्ष हा लढा देत आहोत. अजूनही या गेंड्याच्या कातळ्याच्या सरकारचे डोळे उघडत नाही आहेत. तर सरकारने वेळीच जागं व्हावं, अन्यथा हा लढा आम्ही महिला त्याग करून, आम्हाला त्रास करून आम्ही शांततेनं लढा लढतो आहोत. पण याच्या पुढं जर सरकार डोळे उघडणार नसेल
तर आम्ही रस्त्यावर उतरू आणि मग काय त्याच्या आंदोलनाची दिशा वेगळी राहील. रस्ते अडवू, तुम्हाला सांगतो आम्ही त्यांची प्रेतयात्रा काढू आणि महिलांच्या केसाला हात लावत नाहीत, कात्री लावत नाहीत. आपल्या हिंदू धर्मामध्ये त्याला अशुभ मानलं जातं. पण आम्ही या सरकारच्या निषेधात महिला मुंडन करतील तेव्हा तर ह्या सरकारला जाग येणार आहे की नाही हे आम्ही पाहू. अन्यथा तरी सुद्धा सरकारने आपलाच ठेका जर ठेवला तर मतदानावर बहिष्कार असेल. निवडणुकीमध्ये त्यांची जागा त्यांना आम्ही दाखवू, हे सरकारने लक्षात घ्यावं. महाराष्ट्र टीव्ही 24 साठी ब्युरो रिपोर्ट सांगली. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातर्फे पोलीस पाल्यांसाठी अभिनव उपक्रम राबवत रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. नेरुळमधील आगरी कोळी भवनमध्ये रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. यामध्ये 100 पेक्षा अधिक कंपन्या रोजगार देणार अशी माहिती समोर आली. या रोजगार मेळाव्यात 2000 पेक्षा अधिक पोलीस पाल्यांनी नोंदणी केली. तसेच याबाबत रोजगाराची संधी वारंवार उपलब्ध व्हावी यासाठी एमपोलीस जॉब नावाचे ॲप लॉन्च करण्यात आले. या माध्यमातून देखील पोलीस पाल्य रोजगाराची विविध संधी शोधू शकत असल्याचे नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी सांगितलंय आणि रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून रोजगार शोधण्यास अधिक मदत होत असल्याचं लाभार्थ्यांना सांगण्यात आलंय. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातर्फे पोलीस पाल्यांसाठी आज या ठिकाणी आपण एक रोजगार मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे. यामध्ये जवळजवळ 100 पेक्षा अधिक कंपन्या ऑफर लेटर्स त्यांच्या ओपनिंग्स घेऊन या ठिकाणी आलेल्या आहेत आणि जवळजवळ 2-1 हजार पोलीस पाल्य यांनी या ठिकाणी अप्लाय केलेलं आहे. ह्यासाठी जी प्रक्रिया आता लागते आहे की त्यांचे वेगवेगळ्या केबिन्समध्ये त्यांचे इंटरव्ह्यूज, त्यांची पात्रता ह्या सर्व गोष्टींचं परीक्षण होऊन योग्य कर्मचारी मिळाल्यानंतर त्यांना या ठिकाणी ऑफर लेटर्स देणं अभिप्रेत आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाअंतर्गत बरेच MIDCs आहेत. रबाळेचं आहे, तुर्भ्याचं आहे, तळोजाचे आहेत आणि ह्या ठिकाणी अनेक कंपन्या ऑलरेडी एक्झिस्ट करतात. यांचे खूप ओपनिंग्स असतात ज्या ठिकाणी त्यांना ॲक्च्युली चांगल्या क्वालिटीचे लोकांना एम्प्लॉयमेंट ऑफर करायची असते. त्यासोबतच आमच्या पोलीस पाल्यांना पण एम्प्लॉयमेंटची आवश्यकता असते. या सर्व दोन्ही गोष्टींची सांगड घालून आपण या ठिकाणी हा जॉब रोजगार मेळावा या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आमचा प्रयत्न राहिला की हा एक वेलफेअर इनिशिएटिव्ह असल्यामुळे निशुल्क दरामध्ये आमच्या पोलीस पाल्यांना चांगल्या ठिकाणी ओपनिंग मिळेल अशा ठिकाणी जॉब उपलब्ध करून द्यावा. ह्या व्यतिरिक्त आम्ही पोलीस जॉब्स नावाचं एक डिजिटल प्लॅटफॉर्म सुद्धा या ठिकाणी लॉन्च केलेला आहे आणि आमचा प्रयत्न राहील की त्या माध्यमातून ह्या गोष्टी इन्स्टिट्यूशनलाइज व्हाव्यात. आमचे पोलीस पाल्य त्याच्यावर ऑटोमॅटिकली रजिस्टर करतील आहेत आणि कंपन्यांचं सुद्धा आम्ही त्या ठिकाणी ओपनिंग्सची नोंदणी करत राहू आणि देअर विल बी अ फॅसिलिटेटर आमचं वेलफेअर डिपार्टमेंट की ज्याच्या थ्रू ह्या लोकांची सांगड घालून सातत्याने रेग्युलर लेवलला सुद्धा ह्या गोष्टी आम्ही करत राहणार आहोत. या व्यतिरिक्त खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे तो म्हणजे आमच्या कर्मचाऱ्यांना बेटर क्वालिटीचा जॉब ऑफर करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांना काही ट्रेनिंग्स देणं गरजेचं आहे जेणेकरून त्यांचे स्किल्स अपग्रेड होतील आणि दे कॅन अप्लाय फॉर बेटर जॉब्स इन फ्युचर. तर काही लोकांना ज्यांना ऑलरेडी जॉब्स मिळालेले आहेत त्यांचं स्किल अपग्रेडेशन किंवा ज्यांना जॉबच्या प्रतीक्षेत आहेत त्यांची सुद्धा नोंदणी करून आपण त्यांचंही स्किल अपग्रेडेशन या ठिकाणी करणार आहोत. माझा अनुभव असा आहे की आजकाल म्हणजे जॉबसाठी खूप कॉम्पिटिशन वाढलेलं आहे. मग त्याच्यासाठी हा उपक्रम जो राबवलेला आहे तो खूप चांगल्या पद्धतीने राबवलेला आहे. त्याचा आम्ही म्हणजे फायदा उचलणार आहोत. आमच्या जॉब रिलेटेड मीन्स खूप हेल्प होतीये जॉब भेटण्यासाठी. सो खूप चांगलं वाटतं की खूप सारे चान्सेस आहेत. लाईक आमच्याकडे आम्ही विविध दुसऱ्या कंपनीला ट्राय करू शकतो आणि खूप ऑपॉर्च्युनिटीज आहे. सो चांगलं वाटतं. महाराष्ट्र टीव्ही 24 साठी ब्युरो रिपोर्ट नवी मुंबई. आणि यासह बातमीपत्रात वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. बॉस ने मीटिंग बुलाई. बाहर उठो बैठ. तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. कॉल या विजिट करें www.pilesfistulacure.com.
नागपुर का सबसे भरोसेमंद हॉस्पिटल काळे पाइल्स लेजर हॉस्पिटल। हमारे यहाँ आयुर्वेदिक व लेजर से उपचार होता है। एनल फिशर, एनल फिस्टुला, पाइल्स, किडनी स्टोन है, ओबेसिटी से परेशान है, वेट लॉस करना चाहते हैं, पीसीओडी एंड मेंस्ट्रुअल प्रॉब्लम्स, महिलाओं में अनकंट्रोल्ड यूरिन का प्रॉब्लम है और वजाइनल रिजर्वेशन करवाना चाहते हैं, अपने चेहरे पर असमयी झुर्रियां, त्वचा पर काले दाग आ रहे हैं, अर्थराइटिस प्रॉब्लम्स जैसे कि कमर या घुटनों का दर्द, बालों का झड़ना, असमय सफेद होना, सीने में जलन, पेट फूलना तथा एसिडिटी पर सफल आयुर्वेदिक उपचार, ये सब प्रॉब्लम्स आप झेल रहे हैं तो अभी आए नागपुर के सबसे अच्छा हॉस्पिटल काळे आयुर्वेदिक पाइल्स लेजर हॉस्पिटल में, जहां आपको मिलेगा सब समस्या का निवारण। और एड्रेस काळे आयुर्वेदिक पाइल्स लेजर हॉस्पिटल, उमरेड रोड, दिघोरी बस स्टॉप के पास, दिघोरी, नागपुर। और कॉन्टैक्ट नंबर 7558387079 और 9423105824। विश्रांतीनंतर पुन्हा आपलं स्वागत। बघूया पुढील घडामोडी। स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी विदर्भवादींकडून बोरी इजोड नागपूर हैदराबाद महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। यावेळी टायरची जाडपोड करताना दिसून आले। भाजप नेत्यांनी आमचे सरकार आल्यास स्वतंत्र विदर्भ राज्य देऊ असे आश्वासन सगळ्यांना दिलं होतं। सत्तेत येऊन 9.5 वर्ष झाले तरी निर्णय घेण्यात आला नाही। या कारणानं मुलं विदर्भ राज्याच्या मागणीसाठी विदर्भवादी आक्रमक झालेत। हैदराबाद महामार्ग रोखून धरण्यात आल्यानं रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या। तसंच यामुळे विदर्भ आणि नागरिकांचे हाल झाले अशी माहिती समोर आली। म्हणून कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये यासाठी तगडा पोलीस बंदोबस्त तेथे ठेवण्यात आला होता। हेच आहे की विदर्भ वेगळा झाला पाहिजे। गोंडवानाचं राज्य होतं त्यावेळ सोन्याचं नाणं चलनामध्ये होतं, म्हणूनच म्हटलेलं आहे आमच्या राज्याला म्हटलेला वराड आणि सोन्याची कुराड। आमचा विदर्भ जर वेगळा जर झाला तर आम्ही आंध्र प्रदेशासारखे, छत्तीसगड सारखे, इतर राज्यासारखे आम्ही सुद्धा स्वतंत्र होऊ। बेरोजगारी इथं राहणार नाही। खून, चोऱ्या आणि शेतकरी आत्महत्या या विदर्भात होणार नाही। तरी आम्हाला विदर्भ वेगळा हे आमचं मिशन आहे। 23चं नागपूरला आमदार आमचे चटप साहेबासोबत 15 लोक आमरण उपोषणाला बसले आहे। काल मी नागपूरला संध्याकाळी 5 वाजता आमरण उपोषणाला 15 लोक बसवून काल मी आलेला आहो। आणि आज विदर्भ वेगळा झाला पाहिजे। जागोजागी पक्षाच्या वतीनं पूर्ण विदर्भात रस्ता रोको आंदोलन हे 31 डिसेंबर पर्यंत चालणार आहे। वेगळा विदर्भ झाला पाहिजे ही आमची मागणी आहे। काय नाव तुमचं? माझं नाव आहे होमदेव हरिभाऊ कनाके। 2014च्या आधीपासून वेगळ्या विदर्भाचं विदर्भ राज्य आंदोलन समितीचं हे आंदोलन सुरू आहे आणि या आंदोलनात काही काळ भाजपसुद्धा सामील होते। परंतु 2014च्या इलेक्शनच्या आधी गडकरी वाड्यावर वेगळ्या विदर्भाचा मोर्चा जेव्हा विदर्भवाद्याचा गेला त्यावेळेस गडकरी साहेबांनी 100 रुपयाच्या स्टॅम्पवर त्यांनी आम्ही जर सत्तेत पोहोचलो 2014मध्ये तर पहिल्या कॅबिनेटच्या मीटिंगमध्ये वेगळ्या विदर्भाचा ठराव पास करू असे म्हटले। परंतु 9.5 वर्ष झाले। आता भाजपवाले जर वेगळ्या विदर्भाचा विषय घेऊन जर सत्तेत पोहोचत असेल तर त्यांनी ते आश्वासन पाळावं याची आठवणीसाठी 27 तारखेपासनं हे आंदोलन सुरू आहे। 31 तारीख अल्टिमेटम आहे आणि चटप साहेब 27 पासून आमरण उपोषणाला बसले आहे। त्यांचा समर्थन करण्याच्या दृष्टीने बोरी इचोड या गावी वेगळ्या विदर्भाच्या दृष्टीनं शेतकरी संघटना आणि वेगळ्या विदर्भ राज्य आंदोलन समिती हे आंदोलन घेत आहे। तरी हा आमचा इशारा आहे। 31 नंतर आम्ही काय भूमिका घेऊ हे तिथे उपोषणाच्या वेळी ठरेल। आमची मुख्य भूमिका आहे विदर्भाचं वेगळं राज्य मिळावं। विदर्भ महाराष्ट्रात सहभागी होऊन एक भाषेचं एक राज्य राहावं या मुद्द्यावर विदर्भ महाराष्ट्रात सहभागी झाला। यात नागपूर करार झाला होता। परंतु आता कायच्या प्रत्येक सरकारने कोणत्या पक्षाचं सरकार असो
त्यांनी तो करार पाळला नाही. विदर्भावर अन्याय करत गेला. विदर्भाचा बॅकलॉग वाढला गेला. विदर्भात युवकाचा प्रश्न आहे, बेरोजगारीचा प्रश्न आहे, विदर्भात नक्षलवाद फोफावला आहे. या सगळ्या गोष्टीचं उत्तर एकच आहे, विदर्भाचं स्वतंत्र राज्य व्हायला पाहिजे आणि ते सक्षम राज्य होईल. यासाठी आम्ही विदर्भाची लढाई लढत आहोत. आम्हाला 2012मध्ये खामगाव ते आमगाव विदर्भ यात्रा निघाली होती. त्यात भाजप पक्ष आमच्यासोबत होता. त्यांनी आश्वासन दिलं होतं की आम्ही जर बहुमतानं सत्तेत आलो आम्ही वेगळ्या विदर्भ राज्य देऊ, परंतु आम्ही तो शब्द पाळला नाही. आम्हाला जर विदर्भात भाजपचा शब्द पाळणार नसेल तर आम्ही त्यांना सत्तेतून खिचल्याशिवाय राहणार सुद्धा नाही. महाराष्ट्र टीव्ही 24 साठी ब्युरो रिपोर्ट बोरी. वर्धा जिल्ह्यातील अलीपूर येथील इंदिरा गांधी विद्यालयामध्ये बीट स्तरीय सांस्कृतिक आणि क्रीडा महोत्सव आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इंदिरा गांधी विद्यालय अध्यक्ष वामनराव खोडे उपस्थित होते. उद्घाटक ठाणेदार प्रफुल्ल डाहुले यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून सरपंच नितीन चंदनखेडे, ग्रामपंचायत सदस्य सचिन पारज, ग्रामपंचायत सदस्य सतीश काळे, केंद्र प्रमुख एस आटे, केंद्र प्रमुख विठ्ठल तपासे बेले, पोलीस शिपाई प्रफुल्ल चंदनखेडे आदी जण मोठ्या संख्येने उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते क्रीडा मैदानाचे पूजन करून क्रीडा स्पर्धा महोत्सवाला सुरुवात करण्यात आली. यावेळेस बीट मधील सर्व विद्यार्थी आणि शिक्षक उपस्थित होते. महाराष्ट्र टीव्ही 24 साठी सतीश काळे, वर्धा. वर्धा येथून मुंबईकडे निघालेली निष्ठा यात्रा आज जालना येथे पोहोचली आहे. या यात्रेचे जालना येथे आगमन होतात शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी या यात्रेचे जोरदार स्वागत केले. वर्धा ते मुंबई असे 864 किलोमीटर अंतर सायकलने प्रवास करत ही निष्ठा यात्रा मुंबई येथे मातोश्रीवर पोहोचणार अशी माहिती मिळाली आहे. युवा परिवर्तन की आवाज संघटनेचे अध्यक्ष निहाल पांडे यांच्या नेतृत्वात ही यात्रा निघाली असून गुरुवार रोजी या यात्रेचे जालना येथे आगमन झाले. राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न, सुशिक्षितांचे, बेरोजगारांचे प्रश्न, छोट्या मोठ्या व्यावसायिकांची होत असलेली गळचेपी, वाढती महागाई इत्यादी समस्यांवर या यात्रेमधून जनजागृती करण्यात येत आहे. यावेळी बोलताना यात्रेचे नेतृत्व करणारे निहाल पांडे म्हणाले की उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना कापसाचे, तुरीचे भाव शेतकऱ्यांसाठी समाधानकारक होते, परंतु खोके सरकारने कापसावर इतर पिकांचे भाव कमी करून शेतकऱ्यांची गळचेपी केली असे त्यांच्याद्वारे बोलण्यात आले. एक लक्षात घ्या, या महाराष्ट्रामध्ये हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी एक ज्वलंत विचार त्या काळामध्ये तरुणांच्या मनामध्ये पेटवला आणि या सर्व तरुणांना स्वाभिमानानं जगण्याचा एक मंत्र दिला आणि त्यामुळं आम्ही त्या काळापासून आम्ही तेव्हा महाविद्यालयात शिकत होतो की आज तगायत आम्ही शिवसेनेमध्ये त्या विचारांना काम करतो. अत्यंत सामान्य लोकांना, कोणी रिक्षा चालवणारे, कोणी हातगाडी ओढणारे असे सामान्य लोक हे राज्यामध्ये मोठ्या मोठ्या पदापर्यंत गेले फक्त बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांमुळं. आणि दुर्दैवानं त्याच ठाकरे परिवाराच्या विरोधामध्ये ज्यांना या ठाकरे परिवारानं आणि शिवसेना या 4 शब्दांना मोठं केलं ते फक्त सत्तेसाठी, पैशासाठी आज आपल्या बाळासाहेब ठाकरे परिवाराशीच नव्हे तर जनतेशी सुद्धा प्रतारणा करून एक वेगळ्या पक्षामध्ये खोके घेऊन गेलेत. आणि म्हणून आज हा जो तरुण वर्ग आहे जिल्ह्यामधला, त्यांनाच नाही तर सामान्य माणसालाही पटलेलं नाही. आपल्या जीवनामध्ये निष्ठा या शब्दाला खूप महत्त्व आहे. जर बायको आपल्या पतीबरोबर निष्ठेनं राहिली नाही तर तिला व्याभिचारी म्हणून समाज संबोधित असतो. आणि मग राजकारणामध्ये सुद्धा ज्या मतदारांनी तुम्हाला निवडलं, ज्या पक्षांनी मोठं केलं, त्या पक्षासोबत आणि मतदारासोबत सुद्धा तुम्ही जर निष्ठेनं राहत नसाल तर तुम्हाला काय म्हणायचंय असा प्रश्न या सर्व तरुणांनी महाराष्ट्रामधल्या सर्व जनतेसमोर उपस्थित केलेला आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की आज ही जी तरुण मंडळी आहे ती वर्ध्यापासून मुंबईपर्यंत सायकलनं जात आहेत. गावागावामध्ये समाजाला एक विचार देण्याचा, बाळासाहेबांचा विचार देण्याचं काम करतायत. या सरकारनी या महाराष्ट्राला कसं फसवलं, मग मोदी सरकारने कसं फसवलं, हे शिंदे सरकारने कसं फसवलं, हे सर्व हे आज गावागावामध्ये सांगतायत. माझ्या दृष्टीनं येणारा काळ हा परिवर्तनाचा आहे. पुनश्च एकदा उद्धवजी ठाकरे हे पुन्हा एकदा राज्याच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होतील असा विश्वास जनतेमध्ये ही तरुण मंडळी निर्माण करत असताना त्यांच्या यात्रेला मी शिवसेनेचा जिल्हा प्रमुख या नात्यानं शुभेच्छा देतो. ही निष्ठा यात्रा दिनांक 23 तारखेपासून वर्धा येथून निघाली आहे. जवळपास 450 किलोमीटरचा वरपर्यंतचा आता प्रवास करत आम्ही सायकलने जालना येथे पोहोचलो आहोत. ही निष्ठा यात्राचा थेट उद्देश आहे की ज्याप्रमाणे
या खोके सरकारनी, या महाराष्ट्राच्या असंवैधानिक सरकारनी ज्या पद्धतीने षडयंत्र करून प्रामाणिक, लोकप्रिय आणि महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातले जो मुख्यमंत्री आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे त्यांचं सरकार पाडण्याचं काम केलं, त्यांना मुख्यमंत्र्यांच्या कुर्सीवरून उतरवण्याचं काम केलं, तर आम्ही संकल्प घेतला या यात्रेच्या माध्यमाने की उद्धव साहेब परत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले पाहिजेत। ज्या पद्धतीनं यांनी साहेबांसोबत छल केलं, कपट केलं, षडयंत्र केलं, त्याच्या 10 पट जास्त सन्मानाने आम्ही साहेबाला परत महाराष्ट्राचा मुख्यमंत्री करू। आम्ही साहेबांनी जो आवाहन केलं होतं उद्या चर्चा, हे कार्यक्रमामार्फत सरकारची जितकी गोडबंगाल योजना आहे त्याची पोलखोल करत आम्ही गावागावातून प्रवास करत आहोत। अनेक शेतकरी, कष्टकरी, बेरोजगार हे आम्हाला भेटत आहे। 1 रुपयाचा पीक विमा जो सरकारने जाहिरातबाजी इतकी मोठी केली त्याची, पण शेतकऱ्यांना त्याचा लाभ कुठेही झाला नाही आहे। आपण जर बघितलं तर विदर्भातले आम्हाला अनेक शेतकरी भेटले ज्यांनी उद्धव साहेबासाठी कापूस भेट दिला आहे, तूर भेट दिली आहे आणि त्यांनी सांगितलं आहे उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना कापसाला 12,000 भाव होता आणि या खोके सरकारच्या काळामध्ये कापूस हे 6,000 वर अटकलेला आहे। शेतकऱ्यांचा अतिवृष्टीमुळे खूप जास्त प्रमाणात नुकसान झालं आहे, पण पीक विमा कंपनीची कुठची मदत तर दूर, साधे पंचनामेही यांचे होत नाही आहे। असा शेतकऱ्यांचा पिळवणूक या सरकारच्या काळात होत आहे। त्यानंतर उद्धव साहेबांनी जो सरसकट कर्जमाफी शेतकऱ्यांना दिली होती ते शेतकरी आम्हाला स्वतःहून सांगत आहे समोर येऊन। तर शेतकरी, बेरोजगारच्या विरोधाची या खोके सरकारचे जो धोरण आहे त्याचा निषेध आम्ही करत आहोत। तसंच सायकलनी प्रवास करून आम्ही पेट्रोल, डिझेल आणि वाढती महंगाईचा सुद्धा निषेध करत आहोत। दिनांक 31 तारखेला आमची ही निष्ठा यात्रा मुंबई मातोश्री इथे जाऊन उद्धव साहेबांचा आशीर्वाद घेऊन या निष्ठा यात्रेचा समापन होणार आहे। अजून उद्धव साहेब परत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले पाहिजेत, हेच या निष्ठा यात्रेच्या वतीने आम्ही लाखो शिवसैनिक आणि साहेबांवर प्रेम करणारे तमाम शेतकरी आणि सर्वसामान्य युवक वर्ग यांचा हे संकल्प आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। का ना आपलं? माझा निहाल पांडे, जिल्हा वर्धा। महाराष्ट्र टीव्ही 24 साठी ब्युरो रिपोर्ट वर्धा। आणि यासह बातमीपत्रात वेळ झाली तेच थांबण्याची, तुम्ही कुठेही जाऊ नका, बघत रहा महाराष्ट्र टीव्ही 24। नमस्कार। गंगोत्री बिल्डर्स अँड डेव्हलपर्स घेऊन येत आहे NATP व महारेरा मान्यता प्राप्त मंजूर लेआउट, रामनगर नावाने मौजा, बेलगाव, उमरेड मध्ये रेसिडेन्शियल आणि कमर्शियल प्लॉट उपलब्ध। उमरेड नागपूर हायवे टच लेआउट। फक्त 21,000 रुपये देऊन प्लॉट बुक करा व 12 महिन्याची दीर्घ मुदत घ्या। प्रत्येक प्लॉट बुकिंगवर 5 निश्चित उपहार, कलर LED TV, फ्रिज, मायक्रो ओव्हन, वॉशिंग मशीन आणि मिक्सर। आमची वैशिष्ट्ये: भव्य व आकर्षक प्रवेशद्वार, प्रशस्त सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते, इलेक्ट्रिक पोल्स, स्ट्रीट लाईट, पक्क्या नाल्या, इलेक्ट्रिक DP, झाडांसह ट्री गार्ड, आकर्षक कंपाऊंड वॉल, बोरवेलची व्यवस्था, सुंदर बगीचा निर्मिती, कॉर्नर पूल, आणखी इतर सुविधाएं। बँक फायनान्सची सुविधा उपलब्ध। 100% सुरक्षित गुंतवणूक। सोनं घेण्यापेक्षा सोन्यासारखे प्लॉट खरेदी करा। संपर्क करा। इंटीग्रिटी सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल एंड रिसर्च इंस्टीट्यूट ऑफ नागपुर अब नागपुर में अत्याधुनिक सुविधाओं के साथ ICU, मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर, मैटरनिटी सर्जरी एंड लैप्रोस्कोपी सर्जरी, ऑर्थोपेडिक एंड जॉइंट रिप्लेसमेंट, डायलिसिस यूनिट, पैथोलॉजी एंड फार्मेसी। Our address: विनोबा नगर, खरबी रिंग रोड, नागपुर। Our contact: 8668792352, 9801980100।